सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत बापगांव देवरुंग में मराठी राजभाषा गौरव दिन निमित्त समाज रत्न सत्कार व डांस स्पर्धा कोकण संस्कृति विकास मंडल थाने व कला फाउंडेशन द्वारा किया गया था। हम आपको बता दें कि अध्यक्ष श्री देवी दास केने साहब, कला फाउंडेशन, और श्री राहुल नाइक साहब अध्यक्ष कोकण संस्कृति विभाग मंडल, सौभाग्यवती भारती ताई गोड़े सरपंच है मैडम, और संस्थापक मनोहर तरेसर, जो कि आपको पता है कि वो एक बहुत ही अच्छा एंकर भी हैं कला फाउंडेशन की तरफ से। और मेहमान के तौर पे बहुत सारे लोग उपस्थित थे, जैसे कि भारतीय जनता पार्टी किसान अघाड़ी नेता माननीय श्री यशवंत सोरे साहब, शिवसैनिक विजय दादा भामरे साहब, शिवसैनिक दिलीप नाइक दादा पाटिल साहब, गिरीश महात्रे साहब व विशु भाऊ महात्रे साहब के साथ साथ वहाँ पे बहुत सारे मान्यवर उपस्थित हुए थे, जिनका मंडल द्वारा स्वागत सम्मान किया गया। और आप देखेंगे कि छोटी छोटी बच्चियां जो है बहुत ही सुंदरता पूर्वक अपना अपना कला डांस नृत्य के रूप में दिखाया। तो चलो हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और क्या कहते हैं मान्यवर, उनसे भी हम लेते हैं जानकारी। और हम आपको बता दें कि कामनी दुर्वन पाटिल मैडम को भी समाज रत्न चुना गया, उन्हें भी पुरस्कृत किया गया। तो चलिए हम उनसे भी सुनते हैं कि वो क्या कह रही हैं। आणि 500 पानांचा अहवाल लेखन करून तो केंद्र सरकारकडे दाखल केला आणि 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। या निमित्ताने का होईना पण आपल्यासारख्या मराठी माणसाला आपल्या भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळते। कारण आत्ताचा मराठी माणूस आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो, म्हणे तिथे आमची मुलं ख्रिस्ती धर्म प्रार्थना म्हणतात, ख्रिस्ती धर्म प्रार्थना शिकतात। कॉन्व्हेंट मधल्या मुलांना येतं का होय? 79 म्हणजे 7वर 9 हे त्यांना सांगावं लागतं। मी मराठी शाळेत शिकते, मला 79 म्हणजे 79 हे कळतं, तर त्यांना का कळू नये? मान्य आहे की जगाच्या जागतिकीकरणासाठी आता हिंदी आणि इंग्रजीची गरज भासते, पण आपण जन्माला आल्यावर मुखातून पहिला शब्द निघाला तो मराठीतच ना। शेवटी मी जाता जाता एवढंच म्हणेन की ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। संतांनी वाढविला तो वाण मराठी, माझी मराठी माझा अभिमान मराठी, माझी मराठी माझा अभिमान मराठी। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
नृत्य सर्व त्यांनी प्रॉपर्टी देखील इतकी प्रॉपर बनवलेली आहे. कला क्रीडा सांस्कृतिक आणि थोडक्यात महिला मंडळ बऱ्याच मनापासून अधिक शुभेच्छा. मोठा आहे. तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद. त्या देवरू गावात मला आज बोलवलंय आणि माझा सत्कार केलेला आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांचा मी आभार व्यक्त करते. आणि मी सांगेन एक महिलांसाठी सांगेन. खरं तर पहिली गोष्ट महिला मंडळाचे अध्यक्ष आहे. अध्यक्षाचं एक होण्याचं हे वेगळंच होतं. हेतू वेगळं आहे माझा. अध्यक्षपद निवडला आणि का महिलांसाठी आम्ही काम करायचं आपण तर काय टाइमपास म्हणून आपण जातो का नाही तर आपल्या महिलांसाठी काय आपण महिला म्हणजे आपण आपला संसार आपल्या महिला चांगल्याच पद्धतीने करत असतात. त्या संसारामधून आपल्यासाठी थोडंसं काहीतरी वेळ काढायचा आणि आपल्या जीवनासाठी काहीतरी केलं पाहिजे थोडंसं हा विचार आपल्या मनात नेहमी कुठेतरी रुजत असतो का बाबा आपण सतत आपल्या चूल मूल सतत करत असतो. आपण आपला संसार सुखाने करत असतो आनंदाने करत असतो पण आपल्या जीवनाचं राहिलेलं रहस्य कुठेतरी राहिलेलं असतं ते आपण काहीतरी जगलं पाहिजे. त्यासाठी छोटीशी धडपड आम्ही महिला मंडळातर्फे करत असतो तर आपल्या महिलांना कुठेतरी आज नेलं पाहिजे आणि काहीतरी त्यामधनं एक छोटंसं रत्न म्हणून निघालं पाहिजे आणि त्यांचं काहीतरी मोठं वर्चस्व झालं पाहिजे अशीच एक इच्छा आहे. अजून एक सांगायचं आज आपलं मराठी राज्य घोषणा मराठी याचा दिन आहे तर मी एक सांगेन तर मी स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहे. स्वतः माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे पण मी नेहमी सर्वांना सांगत असते का मराठी भाषा ही जपलीच पाहिजे. इंग्लिश हे नंतर आहे. माझं स्वतःचं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे पण मी स्वतः एक शिक्षिका आहे तर मी स्वतः मुलांना सांगते पहिला तर नाही तुम्हाला काय झालं पाहिजे मराठी भाषा ही पहिली आली पाहिजे नंतर इंग्लिश आलं पाहिजे. इंग्लिश ही आपली काळाची गरज आहे पण मराठी आपलं वर्चस्व आपलं जे आहे रक्त ते आपलं कुठेतरी अभिमान दाखवलंच पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र. मी माझे 2 शब्द सांगून सांगते. समाजाचं रत्न म्हणून आपला सन्मान केला जात आहे. प्रत्येक दादांना विनंती करतो की या कार्यक्रम 2025 या निमित्ताने कोकण संस्कृती विकास मंडळ ठाणे व कला फाउंडेशन ठाणे आयोजित समाज रत्नांचा सत्कार सोहळा व भव्य नृत्य स्पर्धा या कार्यक्रमास उपस्थित स्टेजवरील सर्व प्रमुख मान्यवर सर्व येथे जमलेले प्रेक्षक आणि सर्व डान्स प्रेमी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक देवदास केने राहुल नाईक भारतीबाई गोडे आणि मनोहर तरे या सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं. जरी कार्यक्रम छोटा असला तरी आजचा दिवस हा फार मोठा आहे कारण आज मराठी मातृभाषेचा आपला दिवस आहे आणि आपल्या मातृभाषेला राजभाषेचा दर्जा हे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मिळाला आहे. ही आपल्या मराठी माणसासाठी खरोखरच एक अविस्मरणीय अशी गोष्ट आहे. मराठी म्हटलं तर गोडवा असतो. मराठी म्हटलं तर आपुलकी असते. मराठी म्हटलं तर महाराष्ट्रीयन म्हणून संबोधलं जातं. मराठी माणसाची एवढी माणुसकी जगात कुणाकडेच नाही. म्हणून तर मराठी भाषा म्हणतात जशी वळवावी तशी वळते आणि जशी पळवावी तशी पळते. कारण अतिशय गोड अशा प्रकारची मराठी भाषा आहे. आणि या दिवसानिमित्त आज येथे डान्सचे कार्यक्रम ठेवले ते खरोखरच एक जरी छोटा स्टेज वाटत असला तरी ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. कारण आपल्या लहान मुलांना कुठेतरी स्टेज तयार करून त्यांना पुढील भविष्यात प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम खूप खूप महत्वाचा आहे. मी तर म्हणेन सर याच्यात जे चांगले स्पर्धक असतील त्यांना पुढे एक मोठा स्टेज म्हणून आपला भिवंडी अग्री महोत्सव असतो तेथेही त्यांना चान्स भेटेल अशा प्रकारची सोय आपण करावी. कारण आपण त्या कार्यक्रमाचे आयोजक आहात. मी स्वतः एक स्वागताध्यक्ष म्हणून अग्री महोत्सवात सहभागी असतो. तर कुठेही कुणाला गरज लागेल किंवा कुणालाही वाटेल की आपण आपला मुलगा येथे डान्स करू शकतो अशा सगळ्यांना अग्री महोत्सवाचा स्टेज हे खुला आहे. हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि म्हणून या एक
अध्यक्ष क्या बात आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक उपस्थित सर्व माझे बालमित्र आणि सन्माननीय व्यासपीठ। आज मराठी भाषा दिन आहे। मुलांना शांत बसा, मला माहिती आहे तुम्ही भाषण ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे, पण तुम्हाला हे मराठी भाषा दिन हा मुहूर्त कशामुळे निघाला हे तुम्हाला माहिती आहे का? कुसुमाग्रजांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीचा दिवस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन म्हणून गौरव करण्यात येतो आणि तो दिवस आज साजरा करण्यात येतो। म्हणतात कुठलीही वस्तू जास्त वापरली की तिला चकाकी येते, ते सोनं असो किंवा लोखंड असो। तसेच एक माजी सरपंच मॅडम आलेले आहे, तो शोभा गायकवाड, आपण पुढे या येत आहे, परंतु आपला स्थानिक कलावंत पाहुण्यांच्या ट्रॉफ्या आपण देऊन ठेवायच्या आहेत। 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यानंतर कारण की भाषा वापरत असते। छोटे छोटे कलाकार या छोट्या छोट्या स्टेजवर येऊन आपल्याला हा कार्यक्रम अगदी छोटा वाटत असेल, पण प्रत्येक इतिहासाची एक नोंद आहे की आजपर्यंत जेवढे लोक शिखरापर्यंत पोहोचले त्यांनी शून्यापासूनच सुरुवात केलेली आहे। कुठल्याच मोठ्या माणसाचा मुलगा शिखरापर्यंत पोहोचला नाही, तर जो गरीबातला गरीब आहे तोच आज सर्वोच्च पदावरती आहे। म्हणून तुम्ही या छोट्याशा कार्यक्रमातून चांगल्यात चांगला उपक्रम राबण्याचा प्रयत्न केला, मला इथे बोलून माझा मान सन्मान केला, त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे। अभिवादन करून मी आज कोकण संस्कृती विकास मंडळ द्वारे आयोजित या नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला या आयोजकांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचा सच्चा धन्यवाद मानतो। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं महत्त्वपूर्ण योगदान पाहून खरंच मन भारावून येतं आणि आज जो विशेष पर्व आहे, मराठी राजभाषा असणारी जिला दर्जा आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि तो दर्जा देत असताना जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे। ही भावना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा एक असं गोडीसाहेबांच्या शुभस्ते त्यांचा सन्मान। भाऊ तुमच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा। पुढे काय आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे, आदरणीय विनय कोटेंचा सन्मान करूया। मंडळी यानंतर इथले होते। नमस्कार, आज मराठी राजभाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतोय आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आज त्याच दिवसाचं औचित्य साधून कोकण संस्कृती विकास मंडळ ठाणे आणि कला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज भिवंडी तालुक्यातील समाज रत्नांचा सत्कार तसेच आमच्या कलावंत सत्कार आणि भव्य नृत्यस्पर्धा आपण आयोजित केली। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आले, त्या सर्वांचे आभार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आजचा अभिमानाचा दिवस आहे। या मराठी राजभाषा दिनाच्या वतीने मी मनपूर्वक अधिक शुभेच्छा देतोय आणि प्रत्येक मराठी माणूस आणि आपला स्थानिक भूमिपुत्र हा पुढे गेला पाहिजे, आपण त्याने एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे, अशा प्रकारचं कार्य आपण प्रत्येकाने करावं म्हणून एक प्रोत्साहित कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। सर्व आलेल्या मान्यवरांचं मी मनापासून अधिक आभार करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।